नमस्कार, मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांच्या क्वेरीज येत होत्या की मॅम तुमचा एखादा लाईव्ह डेमो सेशन द्या की तुम्ही क्लास कशा प्रकारे घेतात. तर आज मी दुसरं काहीच दिलेलं नाहीये. या व्हिडिओमध्ये पूर्ण तुमची जी काही लाईव्ह लेक्चरची माझी रेकॉर्डिंग आहे 40 मिनिटची रेकॉर्डिंग या व्हिडिओमध्ये मी पुढे अटॅच केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की ग्राफिकचे क्लासेस कसे घेतले जातात किंवा त्यामध्ये काय काय कव्हर केलं जातं, मी कशा पद्धतीने शिकवते. ही पूर्ण लाईव्ह रेकॉर्डिंग मी इथून पुढे ऍड केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला फ्री मध्ये एक लेक्चर दिला जातोय. यामध्ये पूर्ण 40 मिनिटचा लेक्चर मी अटॅच केलेला आहे. फ्रेम्स कशा यूज करायच्या, ग्रिड्स कसे यूज करायचे, अशा भरपूर साऱ्या महत्त्वाच्या टिप्स कॅनवा बद्दलच्या यामध्ये सांगितलेल्या आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चालू करूया आपल्या आजच्या ट्युटोरियलला. तर काल आपण हे स्टिकर्स बघितले होते. ओके, फोटोज ऍड करायला शिकलो होतो. या प्रकारचे काही फोटोज ऍड केले होते. टेबल इन्सर्ट केला, टेबलचे रो कॉलम कसे डिलीट करायचे ते बघितले. ठीक आहे, ज्यांनी कुणी कालचा लेक्चर अटेंड केला नसेल रेकॉर्डिंग मध्ये बघून घ्या, समजून जाईल. ओके, आता मी ऍड पेज करते. एलिमेंट्स चालू आहे आपल्या. एलिमेंट्स पार्ट कव्हर करत आहोत आपण. एलिमेंट्स मध्ये आपण शेप्स बघितलेत, ग्राफिक्स बघितल्यात, स्टिकर्स बघितले, फोटोज व्हिडिओज झालाय, चार्ट झालाय. हे सगळं आपल्या टेबल पर्यंत कंप्लीट झालंय. ओके, फ्रेम्स. आता फ्रेम्स काय असतात की आपल्याला डिझाईन मध्ये फ्रेमचा खूप जास्त यूज होतोय. समजा तुम्ही एखादी फ्रेम घेतली तर त्या शेप मध्ये तो इमेज कन्वर्ट होतोय. बघूया कशी ते. फ्रेम्स मध्ये सी ऑल करा. ठीक आहे, फ्रेम्स मध्ये सी ऑल केल्यानंतर भरपूर प्रकारच्या फ्रेम्स आहेत. कॅनवा पूर्णपणे फ्रेम्सवरच डिपेंड असतोय. फ्रेमचीच प्रॅक्टिस सगळ्यात जास्त तुमची व्हायला हवी. ठीक आहे, आता समजा बेसिक शेप्स बघूया काही. सी ऑल वर क्लिक करते. हे असे काही बेसिक शेप्स आहेत जे आपण डिझाईन मध्ये यूज करतो. ओके, समजा फॉर एक्झाम्पल हा. ठीक आहे, बेसिक शेप्स घ्यायचे तुम्हाला पेजवर अशा प्रकारे. तुम्ही तुमच्या साईज नुसार ऍडजस्ट करू शकतात, जशी साईज हवी आहे तशी. ठीक आहे, त्यानंतर अजून घेते. ठीक आहे, साइड एरोने बिग आणि स्मॉल करू शकतात या पद्धतीने. ठीक आहे, सिम्पली त्यावर क्लिक करून तुम्ही पेजवर फ्रेम करू शकता. तर या फ्रेमचा काय यूज होतो ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर फिल्म अँड फोटोज आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा टाईपच्या फ्रेम्स आहेत. ठीक आहे, फ्रेम्स म्हणजे फिल्म मध्ये वगैरे असतात ना, रोल्स वगैरे असे. ठीक आहे, जास्तीत जास्त फ्रेम्स ऍडजस्ट करायचा प्रयत्न करूया आपण पेजवर. ओके, देन आहे डिव्हाइसेस. डिव्हाइसेस मध्ये मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, टॅब आहे. एक मिनिट, कुठे होतो आपण? फ्रेम्स. हा, तर डिव्हाइसेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस बघायला मिळतील अशा पद्धतीने. पहिले आपण ऍड करून घेऊया, मग मी सांगते तुम्हाला की याचा यूज काय असतोय. त्यानंतर काही पेपर फ्रेम्स आहेत, ह्या जास्त यूज होतात, पेपर फ्रेम्स. ठीक आहे, आता या फ्रेम मध्ये आपल्याला इमेज इन्सर्ट करायचे असतात. काय इन्सर्ट करायचे असतात? इमेज. आता मी समजा एक ब्लँक पेज घेते, एखादी रेडी टू यूज डिझाईन दाखवते तुम्हाला.
बघा आता या डिझाईन मध्ये जर बघितलात ना तुम्ही, तर आता ही इथे काही एलिमेंट ऍड केलेला आहे. ओके, डिलीट करते सध्या पुरता. यामध्ये इथे साईडला टेक्स्ट ऍड केलाय आणि या ज्या आहेत या फ्रेम्स आहेत. काय आहेत? फ्रेम्स आहे. यामध्ये समजा तुम्ही हा इमेज डिलीट करतायत, तर दिसतायत या फ्रेम्स आहेत ज्या की आपण इथे बघितल्या. ठीक आहे, वेगवेगळ्या शेप्स मधल्या. तर या फ्रेम मध्ये आपण इमेज इन्सर्ट करू शकतो. समजा फॉर एक्झाम्पल आपण इथे सर्च करतोय, आता ब्युटी रिलेटेड पोस्ट बनवतोय समजा, तर ब्युटी सर्च करतोय आणि एखादा फोटो घेतोय. हा फोटो आहे, तो आपल्याला त्या फ्रेम मध्ये ऍडजस्ट करायचा आहे. काय करायचंय? सिम्पली त्याला असं दाबून धरायचंय बोटाने, तुमच्या बोटाने दाबून धरायचंय आणि त्या फ्रेम कडे खेचून न्यायचंय, ज्या फ्रेम मध्ये तुम्हाला तो ऍड करायचा आहे. कुठल्या फ्रेम वर न्यायचा आहे? जोपर्यंत तुम्ही तुमचं फिंगर बोट सोडत नाही तोपर्यंत तो त्यात ऍडजस्ट होत नाही. ठीक आहे, तुम्हाला कुठे हवाय तो न्यायचा आणि तुमचं बोट सोडायचं, तो त्यात ऍड होतो. बघितलं? समजलं सगळ्यांना फ्रेम मध्ये फोटो कसा ऍड केला? माइक ऑन ठेवलंय मी. ठीक आहे, फ्रेम मध्ये फोटो कसा ऍड केला बघितला सगळ्यांनी. अजून एक करूया. समजा हा फोटो आहे, काल आपण शिकलोय क्रॉप, अशा पद्धतीने क्रॉप करू शकता. ठीक आहे, थोडी साईज कमी करा आणि त्याला असं दाबून धरा. ठीक आहे, आणि ज्या फ्रेम मध्ये पाहिजे त्या फ्रेम कडे त्याला ओढून न्या आणि कर्सर सोडून द्या. ठीक आहे, अशा प्रकारे तो ऑटोमॅटिकली त्यामध्ये ऍडजस्ट होतोय. ठीक आहे, फ्रेम मध्ये फोटो कसा ऍड करायचा समजलं सगळ्यांना. आता बघा ही पोस्ट आहे, यामध्ये काही फोटोज होते, ते कसे ऍड केले होते ते दाखवते. बघा मी आता हा फोटो घेतला, छोटा करते थोडा. आता मला ज्या फ्रेम मध्ये हवाय या फ्रेम ऍड करून घेतल्यात पेजवर. ओके, त्याला बॉर्डर वगैरे कसं द्यायचंय तो पुढचा प्रश्न आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. फक्त फ्रेमवर कॉन्सन्ट्रेट करा सध्या बेसिक. ठीक आहे, या फोटोला ज्या फ्रेम मध्ये न्यायचंय तुम्हाला त्या फोटोकडे घेऊन जायचंय. समजा तुम्हाला इथे न्यायचंय, इथे घेऊन जा. या फ्रेम मध्ये हवा इथे घेऊन जा. ठीक आहे, आणि इथे सोडला, सोडला की तो ऍडजस्ट होतोय. ठीक आहे, पुन्हा दुसरा फोटो घेते, या प्रकारे थोडा स्मॉल करते आणि इथे ओढून नेते अशा प्रकारे. आता तुम्ही जर परत यावर घेऊन गेलात ना तर तो चेंज होऊन जाईल. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या फ्रेम मध्ये ऍड केला त्याच्यावर जर पुन्हा घेऊन गेला तर फोटो चेंज होऊन जातोय. ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके, कसे फ्रेम मध्ये फोटो ऍड केले कळलं? कशासाठी यूज होतो फ्रेम्सचा कळलं सगळ्यांना? फ्रेमचा यूज कशासाठी होतो? येस मॅडम. ठीक आहे, ही पोस्ट डिलीट करते. अजून काही फ्रेम्स आहे दाखवते सॅम्पल, आपण डिझाईन्स मध्ये बघणारच आहोत. हे बघा इथे पण फ्रेम्स यूज केलेले आहेत. या डिलीट जर केलं तर बघा बघायला मिळतील तुम्हाला. सिम्पली इमेज नकोय तुम्हाला तर डिलीट करू शकतात. ओके, अजून हे काही फ्रेम्स आहेत ह्या. या प्रकारे ते ऍडजस्ट केलेले आहेत एकावर एक. ठीक आहे, बघा इथे पण आहेत, इथे पण या फ्रेम्स यूज केलेल्या आहेत. हे बघा फ्रेम आहे ही. समजा तुम्हाला फ्रेम मधून फोटो काढायचा आहे. ठीक आहे, फोटो त्यामध्ये गेलाय, तो काढायचा आहे. काय करायचंय? ते तिथे 3 डॉट असतील असे मोबाईलवर, 3 डॉट या प्रकारचे, त्यावर क्लिक करायचंय. किंवा मोबाईल याच्यामध्ये लॅपटॉप मध्ये करत असाल तर राईट क्लिक करायचंय आणि खाली स्क्रोल करत गेल्यावर डी टॅग इमेज रे, डी टॅग इमेज, त्यावर क्लिक केलं तर फोटो या पद्धतीने बाहेर येतोय, फ्रेमच्या बाहेर येतोय. ठीक आहे, मग तुम्ही डिलीट करू शकताय. आता ही बघा ही ही अशा प्रकारची फ्रेम आहे. ठीक आहे, या सगळ्या फ्रेम तुम्हाला अवेलेबल आहेत कॅनवा मध्ये. त्यानंतर आता इथे जर दुसरा फोटो हवाय, हा फोटो घ्या आणि त्याच्यावर घेऊन जा. आता अजून एक ऑप्शन सांगायचा आहे. आता यामध्ये बघा क्रॉप होतोय, तुम्हाला इथे फेस क्रॉप होतोय, थोडासा इकडे हवाय. काय करणार? त्याच्यावर डबल क्लिक करायचं या पद्धतीने. डबल क्लिक केलं की पूर्ण फोटो ओपन होतो. त्याला तुम्ही असं, आता हा फोटो छोटा आहे, 1 मिनिट मोठी फ्रेम घेते मी.
इथे दाखवते बघा. आता हा फोटो आहे, आपण आहे ना फ्रेम मध्ये ऍड करू. फ्रेम मध्ये ऍड केला. जर तुम्हाला त्याला ऍडजस्ट करायचंय, थोडासा साईडला वगैरे सरकवायचंय, तर काय करणार, डबल क्लिक करा. डबल क्लिक केलात की असा जो जेवढा मोठा फोटो आहे तेवढी बॉर्डर येते. त्या हिशोबाने बघा हलतोय फोटो, दिसतोय सगळ्यांना मूव्ह होताना फोटो. बघा या पद्धतीने तुम्ही त्याला हलवू शकता जो पोर्शन हवाय. आता समजा फक्त हे एवढे हेअर्स हवेत फ्रेम मध्ये, इकडे एवढं पण घेऊ शकताय. ठीक आहे. नाही आवडलं डबल क्लिक करा. इकडे सरकवायचा आहे, फेस एकदम मिडलला आणायचा आहे. अशा हिशोबाने ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे. आता हा फोटो आहे, याचे आपल्याला आता बघा ऍड केला त्याच्यात की असा साईडला जातोय, तर त्याला आपल्याला इथे मिडलला आणायचंय. काय करणार, डबल क्लिक करा, असं थोडासा इकडे ओढून घ्या. ठीक आहे. समजतंय फोटो ऍडजस्ट कसा करायचा. बघा आपण काय काय शिकलो. फ्रेम पेजवर इन्सर्ट केली, त्याच्यामध्ये फोटो ऍड केला, फ्रेमचा यूज बघितला. ठीक आहे. आणि फोटो प्रॉपर ऍडजस्ट केला, फ्रेम मध्ये ऍडजस्ट केला. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला फोटो ऍडजस्ट करून बघायचे. साईडने क्रॉप पण करू शकता नको असलेला पोर्शन. ठीक आहे. या पद्धतीने कुठलेही तुम्हाला आवडतील ते फोटो ऍड करा प्रॅक्टिस साठी. फ्रेमची खूप प्रॅक्टिस करा, कारण की फ्रेम्स प्रत्येक मी आता दाखवलं ना, प्रत्येक इमेज मध्ये प्रत्येक पोस्ट मध्ये फ्रेम यूज केली जाते. आता यामध्ये बघा इथे केस दिसतायत, आपल्याला मूव्ह करायचंय, डबल क्लिक करा या पद्धतीने. ठीक आहे. समजतंय का. ठीक आहे. आता हे काय, डिव्हाइसेस. डिव्हाइसेस म्हणजे मोबाईल, मोबाईल मध्ये तुम्हाला बघायचं किंवा काहीतरी पोस्ट बनवायची आहे मोबाईल रिलेटेड, तर ती त्यासाठी तुम्हाला याचा यूज होऊ शकतो. ठीक आहे. आता मोबाईल मध्ये समजा हा फोटो ऍड करूया आपण. आता यामध्ये बघा क्रॉप होतोय, डबल क्लिक करा, इकडे तिला असं स्क्रेच करा. ठीक आहे. समजतंय. त्यानंतर इथे वॉच. काय काय ग्राफिक्स इन्सर्ट नाही होत यामध्ये, फोटोज होतात, ग्राफिक्स नाही होत फ्रेम्स मध्ये. ठीक आहे. फोटो घेऊया अशा पद्धतीने. ओके. हा टॅब आहे, यामध्ये वॉलपेपर पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. इथे याला ऍडजस्ट करू शकता इकडे हवा तसा. ठीक आहे. आता या फ्रेम्सचा यूज बघा. तुम्ही इथे फोटो ऍड करू शकताय वरती पोस्ट क्रिएट करायला. आता समजा इथे आपण ब्युटी रिलेटेड, जिम रिलेटेड फोटो घेऊया. चला. ठीक आहे. हा फोटो इथे असा ऍडजस्ट करू. आता बघा तिचा पोर्शन क्रॉप होतोय, डबल क्लिक करून तिला खाली ओढता येते. अरे तो वरती गेलाय, सॉरी, फ्रेमच वरती गेलेली होती माझ्याकडून ती. ठीक आहे. आणि खाली तुमचा टेक्स्ट ऍड करू शकतात. अजून दुसरी फ्रेम बघूया, पेपर फ्रेम. पेपर फ्रेम जास्त यूज होतात. डिव्हाइसेस,
बघा समजा आता ही डिलीट करते आणि ही अशी ऍड करते. इंटेरियर डिझाईन रिलेटेड एक फोटो असा ऍड करू शकतात. साईडला तुमचा टेक्स्ट घेऊ शकतात. ठीक आहे. खाली दुसरा इमेज घेऊ शकतात. बॅकग्राऊंडला तुमच्या हिशोबाने डिझाईन करू शकता. यामध्ये इथे मिडलला समजा तुम्हाला हे नकोय कलर हवाय तर कलर पण घेऊ शकता इथून जो हवा तो. अशा पद्धतीने मधला पोर्शन असा व्हाईट करू शकतात जो हवा तो. इथे समजा तुमचा मॅटर लिहू शकतात जो काय आहे तो. ठीक आहे. या पद्धतीने साईडला टेक्स्ट लिहू शकतात जो काही आहे पोस्टचा आणि सिंपल पोस्ट बनवू शकतात. फ्रेमचा यूज सांगते. बघा प्रत्येक गोष्टीत फ्रेम यूज केले आहे. आता ही पोस्ट आहे यामध्ये सुद्धा इथे फ्रेम यूज केलेली आहे. बघा ही फ्रेम यूज केलेली आहे. दिसते स्क्वेअर. डिटॅग इमेज करते. बघा हा फोटो डिटॅग करूया. बघा ही फ्रेम आहे. ही साइड फ्रेम. ठीक आहे. एक साइडला इमेज आणि बाजूला टेक्स्ट. यासाठी फ्रेमचा यूज होतोय. ठीक आहे. फ्रेमचा यूज सांगते फक्त कशासाठी होतोय. जर समजा तुम्ही फ्रेम नाही यूज केली तुम्ही म्हणाल की मॅम विदाउट फ्रेम पण आपण करू शकतोय. फ्रेम डिलीट करूया. ठीक आहे. विदाउट फ्रेम घ्यायला गेलात ना तर बघा असा क्रॉप होईल तो फोटो क्रॉप होईल. ओके. आणि जर तोच तुम्ही फ्रेम मध्ये घ्याल तर तो परफेक्ट बसेल. किंवा मग जर रिप्लेस बॅकग्राऊंडला टाकला या पद्धतीने तर तो असा दिसेल. ठीक आहे. जर याला ओढत गेलात मोठा करायला तर तो या पद्धतीने होईल. त्याच्यामुळे फ्रेमचा यूज केला जातो. बघा आता इथे पण फ्रेम यूज केलेले आहेत. बघा ही फ्रेम आहे. या छोट्या छोट्या रेक्टँगल फ्रेम्स आहेत आणि त्याला ग्रुप केलेला आहे. ठीक आहे. समजतंय. फ्रेमचा खूप जास्त यूज होतोय. त्यामुळे फ्रेमची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बघा बिफोर आफ्टर आहे. यामध्ये पण फ्रेम यूज केलाय. ठीक आहे. समजलं मला काय सांगायचं होतं. आता एलिमेंट्स मध्ये फ्रेम्स सी ऑल अजून बाकी आहेत फ्रेम. फ्लॉवरच्या काही फ्रेम्स आहेत. ठीक आहे. ज्याला की अशा फ्लॉवरच्या बॉर्डर आहेत. ठीक आहे.
अशा फ्लॉवरच्या बॉर्डर आहेत. अशा पण काही फ्रेम्स आहेत. अशा टाईपचे फ्लॉवर फ्रेम आहे. समजा तुम्ही त्यामध्ये इमेज ऍड कराल एखादा. समजते? अशी फ्लॉवरची फ्रेम आहे. ओके. देन ब्लॉब मी जे मगाशी दाखवले या प्रकारचे. ठीक आहे. आता मी एवढे सगळे ऍड करत नाही पेजवर, आपले पेजेस वाढत जातील. फक्त दाखवते. ठीक आहे. हे ब्लॉब आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. यामध्ये पण तुम्ही इमेज इन्सर्ट करू शकतात. त्यानंतर काही रेट्रो इफेक्ट आहे. सेम फ्रेम सारखेच आहे, फक्त त्याला अशी बॉर्डर आहे. या टाईपची बॉर्डर दिलेली आहे. ठीक आहे. या जास्त यूज नाही होत. रेट्रो फ्रेम काही एवढ्या युजफुल नाही होत. त्या थोड्याशा आउटडेटेड म्हणजे ओल्ड फॅशन झालंय थोडं. बघा या प्रकारची फ्रेम आहे. त्यानंतर आपल्याला लेटर्स अँड नंबर्स ह्या मेन फ्रेम बघायच्यात. त्यानंतर ट्रेंडिंग मध्ये ज्या काही जास्त यूज होतात कॅनवा मध्ये त्या फ्रेम्स ऍड केलेल्या असतात. ठीक आहे. हे बघा मोबाईलचं दाखवले ना मी तुम्हाला. मोबाईलच्या या प्रकारच्या पोस्ट क्रिएशन साठी यूज होतो. आता हा मोबाईलचा फोटो आहे की फ्रेम आहे बघते. हा बघा समजलं. मोबाईल फ्रेम बघा कशा यूज केल्या त्यांनी, आणि त्यामध्ये फोटो ऍड केलेले होते वॉलपेपर, कारण ती स्मार्टफोनची ऑफर होती. ओके. त्यानंतर हा आहे, यामध्ये फ्रेम यूज केली, त्यात फोटो ऍड केलाय. ठीक आहे. अशा प्रकारच्या पोस्ट क्रिएट करण्यासाठी फ्रेम यूज होता. आता समजा इथे आपण फ्रेम घेतली आहे, इथे काहीही वॉलपेपर ऍड करू शकतो, पण फोटोज हवे हा, ग्राफिक्स नाही ऍड होत, फोटोज ऍड होतात अशा प्रकारे. ठीक आहे. समजतंय? आता आपल्याला अल्फाबेट फ्रेम्स बघायच्या आहेत. या राहिल्या ना आपल्या कलर करायच्या. आता मी असंच अंदाजे कलर करते तुम्हाला दाखवण्यासाठी. ठीक आहे. अशा प्रकारे कलर करू शकतात. आता आपल्याला मेन बघायचंय अल्फाबेट फ्रेम. काय करायचंय असाइनमेंट मध्ये ते पण सांगते. एलिमेंट्स मध्ये फ्रेम्स बघा लेटर आहे. ओके. लेटर. आता यामध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमच्या नावाचं लेटर क्रिएट करायचंय. ठीक आहे. के घेतला मी, माझं नाव करते के. साइड एरोनी कमी जास्त करू शकतात. ठीक आहे. स्क्रीन झूम करून या मूव टूलने असं प्रॉपर ऍडजस्ट करा. पी क्यू. ठीक आहे. नाव ऍड केलं मी. आता यामध्ये आपल्याला कलर फिल करायचंय. काय करायचंय म्हणजे कलर म्हणजे हे करायचे, वॉलपेपर मध्ये जायचं, मल्टी कलर बॅकग्राऊंड. ठीक आहे. कुठलाही करू शकताय, मला मल्टी कलर्स आवडतात म्हणून मल्टी कलर्स घेते. ठीक आहे. यातला समजा हा इमेज घेते. ओके. स्क्रीन झूम करूया कमी साईज करून. तर समजा के मध्ये मी हवं टाकते, डार्क हवा.
ठीक आहे. त्यानंतर आय मध्ये एक वेगळा घेऊया. असे वेगळे वेगळे आपण ऍड करू शकतो. बघा आता यामध्ये आर मध्ये डबल क्लिक केलं तर तुम्हाला पोर्शन कुठला इकडचा पिंक वाला हवाय की व्हाईट ऑरेंज वाला हवाय तर तुम्ही ऍडजस्ट करू शकतात डबल क्लिक केलं की. ठीक आहे. आता यामध्ये समजा इकडचा रेड पोर्शन हवाय आपल्याला, इकडचा ब्ल्यू नकोय, त्याला आपण पहिले ऍड करून घेऊया. एन मध्ये गेला, डबल क्लिक, इकडचा हवाय रेड टाइप या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर इकडे आता ब्ल्यू हवाय, ए मध्ये ऍड करून घेते, डबल क्लिक करते आणि इकडे ओढते. ठीक आहे. यातला नाही आवडला दुसरा इमेज घ्या, त्यावरच घेऊन जा. पहिला ऑटोमॅटिकली गायब होऊन जाईल आणि दुसरा तिथे रिसेट होईल. ठीक आहे. समजलं? सगळ्यांना समजलं अल्फाबेट कसं क्रिएट केलं? सगळ्यांना बनवायचं आहे असाइनमेंट मध्ये स्वतःचं नाव. ठीक आहे. त्यानंतर नंबर सेम, फ्रेम्स मध्ये सी ऑल, खाली जा एकदम. त्यानंतर नंबर्स घ्यायचे आहे. तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल, अंक पहिला, ठीक आहे, तो घ्या. ओके. पुन्हा एलिमेंट्स मध्ये जा. बॅकग्राऊंड सर्च करा जो तुम्हाला हवाय. समजा मी रेड बॅकग्राऊंड करते, रेड ग्रेडियंट बॅकग्राऊंड. ठीक आहे. फोटोज मध्ये ओके. समजतंय? त्यानंतर आपण बघणार आहोत ग्रिड्स. आता हा बघा, हा ग्रिड्स जो पार्ट आहे ना तो सेम फ्रेम सारखाच दिसतोय, बट तो फ्रेम सारखा यूज होत नाही. ठीक आहे. ग्रिड्स पूर्ण पेजवर अटॅच होतात, पूर्ण पेजवर म्हणजे सोबत असतात, कलेज म्हणतो ना आपण त्या प्रकारे. हे बघा, सी ऑल करते, असं पूर्ण कलेक्शन असतंय. म्हणजे आपण जसं काल फोटो ऍडजस्ट करत होतो की नाही पेजवर, प्रॉपर असे एका पेजवर कलेज बनवत होतो, तर हे डायरेक्ट रेडी टू यूज असतं. बघा, यावर क्लिक केला, पेजवर घेतला, एलिमेंट्स मध्ये गेलात, ब्युटी सर्च करते, त्यामध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला फक्त फोटो ऍड करायचे असतात. इथे डबल क्लिक करते, अशा पद्धतीने. काल कसं आपण ऍडजस्ट करत होतो सगळं, इथे बघा, इथे सगळं आपण असं प्रॉपर ऍडजस्ट करत होतो की नाही असं. तर ग्रिडचा यूज करून तुम्ही डायरेक्ट ग्रिड्स घेऊ शकता तुमच्या डिझाईन मध्ये या प्रकारे. ठीक आहे. त्या अशा कमी जास्त पण होतात. ठीक आहे. डायरेक्ट सेट पण घेऊ शकतात म्हणजे तुम्ही फ्रेमचा. पुन्हा ग्रिड्स. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या ग्रिड्स आहेत. काही अशा एकदम छोटे छोटे पण इमेजेसच्या ग्रिड आहेत. हे बघा, या प्रकारच्या. मला एका स्टुडंटने डाऊट विचारला होता लास्ट बॅच मध्ये की मॅम एवढे एवढे पण छोटे छोटे इमेजेस असतात काय? तर हो, आपण पोर्शन त्यामध्ये हे करतोय ना, समजा एखादा पार्ट आहे, ठीक आहे, एखादा पार्ट आहे, त्यामध्ये आपल्याला फक्त एक प्रॉपर सेक्शन हवाय, दिसायला हवाय. आता इथे फेस दिसायला हवाय, तर या प्रकारे. ठीक आहे. पुन्हा तुम्ही हे पण करू शकता तसं ऍडजस्ट करून. बघा, असं क्रॉप इमेज पण बनवता येतो, छान वाटतंय. सेम घ्यायचा, अरे डबल क्लिक, नाही होत. ठीक आहे. अशा प्रकारचे ऍडजस्टमेंट करू शकतात. समजलं सगळ्यांना ग्रिड?
काय बघितलं आपण? फ्रेमची प्रॅक्टिस करा हा का. सारखं सांगते मी. फ्रेम्स मध्ये काही डाऊट असला तुम्ही मला विचारू शकताय नंतर प्रॅक्टिस करताना पण. त्यानंतर आहे ना मॉकअप. मॉकअप मध्ये काय असतंय, एखाद्या डिझाईनचा तुम्ही मॉकअप बनवू शकताय. जसं की सॅम्पल आहे का माझ्याकडे? आता मी स्टिकर प्रिंटिंग केलं होतं सध्या रिसेंटली. हा हे बघा. आता मी ही डिझाईन बनवली होती, ठीक आहे. आणि त्याचं मॉकअप प्रोडक्ट मध्ये कसं दिसेल त्या पद्धतीने आपण कस्टमरला दाखवू शकतो. ओके, दाखवते काही सॅम्पल्स. मॉकअप्स मध्ये सी ऑल करा. प्रत्येक गोष्टीचे मॉकअप आहे यामध्ये पण. बघा रिसेंटली यूज मध्ये प्रोडक्ट मॉकअप आहे. समजा हे प्रोडक्टची पॅकेजिंग आहे. ओके, मी डिझाईन केली एखादी. ही डिझाईन बनवली आहे, ती आपल्याला बघायची मॉकअप मध्ये कशी दिसणार आहे. तर तुम्ही सिम्पली त्यावर मॉकअप वर डिझाईन घेऊन गेला की प्रोसेसिंग सुरू होत आहे. आणि प्रोसेसिंग झाल्यावर बघा अशा प्रकारे दिसणार आहे की तुम्ही म्हणजे थोडं क्रिएटिव्हिटीने तुम्ही लोकांना दाखवू शकतात की बाबा या प्रकारची डिझाईन ती बनल्यावर दिसणार आहे. ठीक आहे. अजून काही मॉकअप्स मध्ये रिसेंटली युज्ड मध्ये ज्या रिसेंट यूज केलेल्या असतात त्या दिसतात. त्यानंतर काही स्मार्टफोन मॉकअप आहे अशा प्रकारचे. ठीक आहे. मॉकअप असे पूर्ण यूज करावे लागतात आपल्याला पूर्ण पेजवर, म्हणजे त्याची साईज पूर्णपणे दिसते. ठीक आहे. आता यामध्ये समजा एखादा डिझाईन बनवली, ती अशा पद्धतीने ऍड केलीस किंवा मग हा इमेज घेतला आणि ते काहीतरी टेक्स्ट सुविचार वगैरे असतात ना, गुड थॉट्स असतात ते लिहू शकतात. ठीक आहे. मॉकअपचा यूज एवढाच असतोय, आपलं प्रोडक्ट कसं दिसणार आहे ते बघण्यासाठी. बघा अशा पद्धतीचे स्मार्टफोन मॉकअप्स आहेत. सगळे स्मार्टफोनचे आहेत यात. त्यानंतर खाली प्रिंटचे आहेत, जे काही प्रिंटिंग लेवलला. आता एखादं बुक कव्हर आहे, ठीक आहे. तुम्ही बुक कव्हर हे डिलीट करते. बुक कव्हर डिझाईन केलाय. ओके, ही बुक आहे. एखादं बुक कव्हर आता नाही येत, आपण काय करूया, टेक्स्ट घेऊया एखादा. समजा हे बुक कव्हर तुम्ही डिझाईन केलंय. ओके, या प्रकारे पोर्ट्रेट मध्ये. आणि ते तुम्हाला बघायचंय की डिझाईन मध्ये कसं दिसणार आहे बुकवर. तर तुम्ही त्याला सिम्पली त्यावर घेऊन जा. अशा पद्धतीने बुक तुमचं दिसणार आहे प्रिंट झाल्यानंतर. ठीक आहे. त्यासाठी मॉकअप यूज होतात. मॉकअप मध्ये कसं गेलात, एलिमेंट्स मध्ये लास्ट ऑप्शन आहे. त्यानंतर अपॅरल आहे. यामध्ये ना टी शर्ट आहे, पण याचा आहे ना कॅनवाचा प्रॉब्लेम आहे. काय होतं माहितीये, तुम्ही हा जर समजा टी शर्ट घेताय, बघा मी सॅम्पल दाखवते. हे इथे एवढा मोठा बॉक्स दिसतोय ना, ते डिझाईन ऍड केल्यानंतर नाही येत काही काही वेळा तिथे. समजा हा फोटो आहे, त्यावर घेऊन गेलात, बघा अशा प्रकारे असा वाकडा तिकडा दिसतो थोडासा. ठीक आहे. टी शर्टचे एवढे काय, म्हणजे जर तुम्ही टी शर्ट डिझाईन केली तर तुम्हाला बघायचं टी शर्ट वरती कशी दिसणार आहे. हे बघा असं दिसतं ते. ठीक आहे. समजलं, या पद्धतीने. त्यानंतर काही कम्प्युटर मॉकअप्स आहे, त्यामध्ये कम्प्युटरच्या स्क्रीन्स आहेत.
समजा एखादं ऑफिस आहे, तिथे असं कम्प्युटर लावलेलं आहे, तुम्हाला सीन क्रिएट करायचा आहे, तर यामध्ये तुम्ही काही जे काय असेल कंपनीचे डिटेल इमेज बनवून ऍड करू शकतात आणि इथे वरती ऍडव्हर्टाइज बनवू शकता. कम्प्युटर डेस्क टेबल या पद्धतीने पूर्ण पेजवर ऍडजस्ट करू शकतात. त्यानंतर काही फ्रेम्स आहेत. ठीक आहे, आपण वॉलवर लावतो ना, वॉलवर अशी फ्रेम लावून त्यामध्ये इमेज ऍड करू शकतात. डिझाईन जर कधी क्रिएट करत असला तर. त्यानंतर होम अँड लिव्हिंग आहे, त्यामध्ये पर्स बॅग सुद्धा आहेत. हे बघा, जर बॅग डिझाईन केली तर ती कशी दिसणार आहे. मॉकअप ऑप्शन पहिले नव्हता कॅनवा मध्ये, हा पण नवीनच अपडेट झालेला आहे. ठीक आहे, पिलो कव्हर पण डिझाईन करता येतात. बघू शकतात करून का कसे दिसतायत म्हणून. मॉकअप फक्त दाखवण्यासाठी असतंय, समोरच्याला दाखवण्यासाठी. ठीक आहे, आउटडोअर आहे, फ्लेक्स असतात ना मोठे मोठे. समजा मी एखादी डिझाईन बनवली हा, त्याची साईज ऍक्च्युली वेगळी, स्क्वेअर मध्ये नाही, या प्रकारे. ठीक आहे, अशी दाखवू शकता. आता ही स्क्वेअर साईज आहे आणि ही रेक्टँगल आहे, त्यामुळे ती ऍडजस्ट नाही झाली आहे प्रॉपर, क्रॉप झाली आहे ती. अशा प्रकारचे फ्लेक्स जर डिझाईन केलं तुम्ही कधी, तर दाखवू शकतात की बाबा ते असं दिसणार आहे. यामध्ये असेल माझ्याकडे डिझाईन. इथे हे बघा, या पद्धतीची ही होर्डिंगच आहे ऍक्च्युली, एका क्लायंटची बनवून दिलेली आहे. तर ती कशी दिसणार आहे ते बघू शकतो आपण. ठीक आहे, लावल्यानंतर ती कशी दिसणार आहे, किंवा मग ऍडव्हर्टाइज म्हणून पण बनवू शकतात अशा प्रकारचे. ठीक आहे, आउटडोअर मध्ये भरपूर सारे आहेत. स्वतःचा फोटो पण ऍड करू शकतात, असं काही नाहीये की इमेजेस ऍड करा. स्वतःचे फोटो पण एडिट करू शकतात, इथे फोटो ऍड करू शकता तुमचा. ही स्टँडी आहे. ठीक आहे, ओके, समजलं.
ठीक आहे. काय बघितलं आज? इलेमेंट कव्हर झालाय आपला. इलेमेंट पार्ट कव्हर झालाय बघा लास्ट पर्यंत. फ्रेम्स, ग्रिड्स आणि मॉकअप्स तिघांची पण प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. काय बघितलं आपण आज? फ्रेम्स ऍड केल्या. त्याला ऍडजस्ट करायला शिकलो. ठीक आहे, फोटोनुसार. त्यानंतर फ्रेमला जर तुम्हाला इमेज नसेल ऍड करायची तर कलर पण करू शकतोय, ते बघितलं. ठीक आहे. त्यानंतर अल्फाबेट आणि नंबर फ्रेम, देन ग्रिड्स, ठीक आहे, देन मॉकअप्स. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? की तुमचे सगळे डाऊट या व्हिडिओ मधून क्लिअर झाले असेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं असेल की क्लासमध्ये कशा प्रकारे शिकवलं जातं ते आणि कशा प्रकारे क्लासेस कंडक्ट केले जातात. तर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर प्रोव्हाइड केलाय. कुणाला जर ग्राफिक डिझाईनचा क्लास करायला इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो